चिया हे मेक्सिकोमधील एक तेलबिया पीक आहे. भारतीय शेतकऱ्यांमध्ये हे पीक तुलनेनं नवीन असलं तरी कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून बरेच शेतकरी चिया पिकाची लागवड करतात. त्यामुळे या पिकाची लागवड वाढत आहे. पण कोणत्याही नवीन पिकाच्या लागवडीपूर्वी या पिकाला बाजारात असलेली मागणी आणि मिळणारा भाव यांची खात्री केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा. चिया हे पीक माफक सुपीक आणि चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत सहज घेता येतं. पण जमीन जर जास्त क्षारयुक्त असेल तर अशा जमिनीत उत्पादन कमी मिळतं. त्यामुळे चियाच्या चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय चिकणमाती सर्वात योग्य आहे. मध्य आणि दक्षिण भारतातील काही प्रगतिशील शेतकरी निर्यातीसाठी चिया बियांची लागवड करतात. आरोग्यासाठी उपयुक्त उत्पादन म्हणून त्यांची लागवड केली जात असल्यामुळे चिया पिकांचं व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीनं केल्यास चांगलं राहतं. भारतीय हवामानात चिया पेरणीचा सर्वोत्तम काळ हा 5 ते 25 ऑक्टोबर मानला जातो. पण पेरणीवेळी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान बियांच्या चांगल्या उगवणीसाठी योग्य ठरतं. चिया थंडीसाठी अत्यंत संवेदनशील पीक आहे. पण डिसेंबर आणि जानेवारी या काळात फुले येऊन दाणे भरणं सुरू होतं. चियाची पेरणी सीड ड्रिल किंवा पेरणी यंत्रानं करता येते. चिया बिया खूप लहान असून त्याच्या पेरणीसाठी ड्रिल उपकरणामध्ये योग्य तो बदल करून घ्यावा लागतो. पेरणीसाठी ओळीत 30 ते 45 सेंटीमीटर तर 2 रोपांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. बियाण्यांचं प्रमाण ठरवण्यासाठी चिया बियाण्यासोबत 3 ते 7च्या प्रमाणात भाजलेली बाजरी मिसळता येते. अचूक पेरणी केल्यास हेक्टरी फक्त 500 ग्रॅम बियाणं पुरेसं ठरतं. पण अनेक शेतकरी हेक्टरमध्ये 2 ते 2.5 किलो बियाणे वापरतात. बियांच्या जास्त उत्पादनासाठी हेक्टरी 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत वापरावं. हलक्या जमिनीत पेरणीवेळी 20 ते 30 किलो नत्र, 20 ते 25 किलो स्फुरद आणि 15 ते 20 किलो पोटॅश प्रति हेक्टरी द्यावं. गरज भासल्यास पेरणीनंतर 30 ते 45 दिवसांनी 10 किलो नत्र प्रति हेक्टरी देऊन घ्यावं. बिया अंकुरित होण्यासाठी पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. पाण्याच्या पाळ्यांची संख्या मातीच्या प्रकारावर आणि सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असते. पेरणी जर वाळूयुक्त चिकणमाती असलेल्या जमिनीत केली असेल तर साधारणपणे 4 ते 5 पाणी द्यावे लागतात. चिया पीक पक्व होत असताना ते आर्द्रतेसंबंधी जास्त संवेदनशील असतं. त्यामुळे या काळात पाणी देऊ नका. चिया वनस्पती 1 मीटर उंच वाढू शकते. त्याची पाने 1.5 ते 3 इंच लांब आणि 1 ते 2 इंच रुंद असतात. त्यात पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाची 3 ते 4 मिलीमीटर आकाराची छोटी फुले येतात. त्यामध्ये अंडाकृती, काळ्या, तपकिरी आणि काळे पांढरे ठिपके असलेल्या बिया असतात. चिया हे तणांशी स्पर्धा करत वाढणारं ताकदवान पीक आहे. असं असलं तरी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तणांचं व्यवस्थापन केल्यास फायदा मिळतो. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी ट्रॅक्टरने अंतर्मशागत करून घ्यावी. हे पीक काटक असून रोगकिडीचा फारसा त्रास होत नाही. पण पीक पक्वतेच्या काळात मुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. चिया पीक 120 ते 130 दिवसात पिकतं. मग त्याची सर्व पाने गळून पडतात आणि देठावर फक्त बिया राहतात. विकसित देशामध्ये लहान बियांच्या मशीनद्वारे कापणी केली जाते. पण भारतात हे पीक विळ्यानं कापलं जातं. मळणी करताना चिया लाकडाच्या काठीने दाबून किंवा कुचून बिया वेगळ्या केल्या जातात. स्वच्छ आणि वाळलेल्या बिया सामान्य कोठारात किंवा गोदामात 3 ते 4 महिने साठवता येतात. अशा प्रकारे चियाची लागवड केल्यास हेक्टरी 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळू शकतं.